सुंदर, रुचकर आणि शुद्ध भोजन कसं असावं याचं उदाहरण हे अक्षय पात्रे हे आहे। आणि भारतभर ही सेवा करत असताना मुलांकडे ताजं गरम जेवण पोचावं याच्यासाठी प्रत्येक काळजी ते घेत असतात आणि भारतातली सर्वोत्कृष्ट ही सेवा आहे। आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या सुकन्या सुधा मूर्ती आणि त्यांच्या परिवाराचं योगदान हे सुरुवातीपासून याच्यामध्ये राहिलेलं आहे, याचा सुद्धा मला अभिमान आहे। आणि कर्नाटकातून सुरू झालेली ही चळवळ भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे आणि खऱ्या अर्थाने देवाची सेवा कशी असावी हे इस्कॉनकडून शिकावं। पावित्र्य, मंगलमय वातावरण आणि लोकांशी समर्पित जीवन हे करत असताना तीच कृष्णाची सेवा असं मानून इस्कॉन काम करत असतं। इस्कॉन संस्थेचं आणि अक्षय पात्रचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आदरणीय प्रभूजी आणि त्यांचे CEO दोघांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो। ज्याला शाकाहारी जेवायचं शाकाहारी जेवावं, मांसाहारी जेवायचं मांसाहारी जेवावं, परंतु अक्षय पात्रला आम्ही सूट दिलेली आहे की त्यांनी शुद्ध शाकाहारी जेवण, कारण इस्कॉनशी संबंधित संस्था आहे आणि त्याच्याचबरोबर असा सुद्धा निर्णय घेतला आहे की ज्या शाळेमध्ये 25% जास्त मुलं ती शाळा संपूर्ण शाकाहारी असावी, असं ज्याला मागणी करतील तिथं शाकाहारी जेवण अवश्य दिलं जाईल। प्रत्येक मुलाला बॅचवर तो शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे हिरव्या आणि लाल रंगामध्ये दाखवलं जाईल, जेणेकरून कुठल्याही शाकाहारी मुलाला चुकूनही मांसाहार करण्याची पाळी येऊ नये। ज्या लोकांना काही कामं नसतात ते टोले लगावत असतात, ज्यांना काम करायचं असतं ते दिवस रात्र लोकांसाठी काम करत असतात। इथं येऊन हे उद्घाटन केल्यानंतर मला परत जाऊन त्या ठिकाणी आपल्याकडे जे एक आंदोलन चालू आहे महिला बाल कल्याण विभागाच्या सेविकांचं, त्यांना त्यांच्याशी अटेंड करायचं आहे। मुख्यमंत्री महोदयांच्यावर महत्त्वाची मीटिंग आहे। अनेक कामं करत असताना सकाळी आमचं विश्व मराठी परिषद होणार आहे, त्याची तयारीमध्ये मी मग्न होतो। शालेय शिक्षण विभागाने अनेक निर्णय घेतलेले आहे, त्याची अंमलबजावणी करायची असते। असे टोमणे मारणाऱ्या लोकांची या टोमण्याकडे दुर्लक्ष करणंच अधिक योग्य असतं असं मी समजतो। BJPचे पदाधिकारी होते, प्रशांतजींचे भाऊ त्या ठिकाणी होते, सर्व BJPचे नगरसेवक होते आणि शिवसेनेचे सुद्धा सर्व पदाधिकारी होते। आम्ही मनापासून एक फॅमिली आहोत, त्याच्यामुळे असं तुम्ही कधी मनात सुद्धा आणू नका। प्रशांतजी माझ्या भावाप्रमाणे। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।